नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे आपल्या शेतातली मका विकण्यासाठी। तर आपली मैना आपण आता वळवलेले रानाकडे, डायरेक्ट शेतामध्ये गाडी एंट्री आणि लावली आपली मैना प्लॅटिना, शेतकऱ्याची जान। आणि चालू आहे आपला मका। बघा आपली समोरच मका आहे मित्रांनो, काढलेली मशीनमधून, ट्रॅक्टरमधून काढली तर। आणि आपली आई आणि बंधू मस्त भरायचं काम चालू आहे, दुपारचा टाईम। आणि आपण पण थोडा आराम घेतला, म्हणलं चला व्हिडिओ काढून घेतले मक्याचे ब्लॉगसाठी। आपण व्हिडिओ काढली होती, कमीत कमी 4 दिवसापासून चालू आहे विकायचं, पण काही जमाना माणसं भेटना भरायला त्यामुळे, आणि ट्रॅक्टरवाला पण भेटना। शेवटी पर्याय नाही, माणसं भेटना, मग काय मम्मीनं आणि मीच, आपली आई भरून द्यायला आणि आपण उचलून गाडीत भरायला। पिकअप बोलून घेतले होते आपण। काय टायमाला काय कोणी भेटलं नाही आपल्याला, म्हणून आपण घरच्या घरीच बंदोबस्तला गाडीच्या सावलीमध्ये मस्त, आई भरून द्यायला आणि मी गाडीत टाकायला। टोटल 22 क्विंटल भरली मित्रांनो, गाडीत टाकायचं काम चालू आहे मस्त आपलं निवांत। आणि दुपारी उन्हाचा तडाखा फुल, दुपारचे 12 वाजले होते आणि आपण गाडी नेली आता काट्यावर बघू शकता मित्रांनो। 42-70 गाडी सहित वजन आणि मायनस झाले धरून आपली 22 क्विंटल मका रेट। आणि आलो डायरेक्ट मका विकायच्या ठिकाणी। पहिलेच आपण भाव करून घेतलेला, आपल्याला भाव त्यांनी सांगितला होता 1460। मग काय डायरेक्ट त्या माणसाच्या कंपनीवर कंपनी पण काय मित्रांनो, कोंबड्याच्या खात्याची कंपनी आहे, त्याच्यासाठी मका वापरते मित्रांनो। ते बघू शकता कंपनी पण समोर बघा। बोला आपल्याला रात्री यायला उशीर झाला, मग काही भाऊनी काय पेमेंट दिलं नाही। पण आता कोपरगावच्या रस्त्याची अवस्था इतकी डेंजर आहे मित्रांनो, संध्याकाळी 7 वाजले होते, अक्षरशः असं वाटत आता घरापर्यंत आपण जातो का नाही असं मला टेन्शन आलं होतं मित्रांनो। कारण की मी आता शिर्डीला राहतो आणि शेती आपली घराकडं, गावाकडं कोपरगावजवळ शिंगणापूर, तिथून काय घरी जाताना 7 वाजले मला। रस्ता किती डेंजर आहे, मरायची अवस्था झाली ना बा मित्रांनो। तरी मला गचका बसला एका खड्ड्यामध्ये व्हिडिओच्या नादात। काय करते मित्रांनो, आमच्या जीवनच अवघड आहे मित्रांनो शेतकऱ्याचं। त्याच्यामुळं काय मित्रांनो, शेतकऱ्याविषयी कमेंट करताना जरा खूप विचार करा, कारण शेतकरी होणं खूप अवघड आहे मित्रांनो। आणि काय शेवटचा फोटो आपला